राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विकासाच्या दृष्टीनं दुहेरी जलवाहिनीसाठी 76 कोटी, उड्डाणपुलासाठी 60 कोटी, हुतात्मा स्मृती मंदिरसाठी 3.36 कोटी, दुबार तिबार पंपिंगसाठी 3.56 कोटी, शहरातील नाले विकसित करणं पहिला हप्ता 99.75 कोटी, अमृत योजना 2 मधून पाणी पुरवठा योजना DPR मान्यता 882 कोटी निधी मंजूर केला आहे। सोलापूरच्या विकासाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील मी गेल्या अनेक वर्षापासून अजित पवार यांना सोलापूरच्या पिण्याच्या दुहेरी पाईपलाईन व विविध योजनेसाठी निधीची मागणी करत होतो। त्याप्रमाणे प्रशासनाकडून सुद्धा तशा प्रकारचा प्रस्ताव सादर झालाय। ते सोलापूर दौऱ्यावर असताना सदर योजनेबद्दल माहिती देत होते। सदरचा निधी मंजूर करण्यात आलाय। काही दिवसात 31 मार्चच्या आत आचारसंहिता लागण्याअगोदर सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध निधी प्राप्त होईल। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री तुम्हा आमांचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब हे सोलापूर शहराच्या 3 तारखेला दौऱ्यावर आलेले होते। त्या प्रसंगी त्यांनी शासकीय आढावा बैठक घेतलं। त्या आढावा बैठकीमध्ये जाहीर केल्यानुसार आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं आदरणीय अजितदादा साहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या सोलापूरच्या नागरिकांना ज्या अडचणी भेडसावत आहेत, जे 5 दिवस 6 दिवसात पाणी पुरवठा होतो सोलापूर शहराला, त्या संदर्भात आम्ही निवेदनाद्वारे समक्ष भेटून दादासाहेबांना सोलापूर शहराच्या दुहेरी पाण्याच्या पुरवठ्याच्या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावं आणि त्याचा प्रश्न निकाली काढावा असा मी विनंती वारंवार केलेली होती। सोलापूर दौऱ्यावर आलेला असताना प्रशासनाच्या वतीने देखील आदरणीय अजितदादा साहेबांना सोलापूरच्या पाणी पुरवठ्याच्या अडचणी संदर्भात त्यांनी देखील प्रशासनाने देखील ही बाब निदर्शनास आणून दिली। तात्काळ दादांनी दुहेरी जलवाहिनीसाठी 76 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला। त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी 60 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादांनी मंजूर केला। हुतात्मा स्मृती मंदिरासाठी 3.36 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा साहेबांनी मंजूर केलेला आहे। त्याच पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उजनी जो पाणी पुरवठा सोलापूर शहराला होतो त्या ठिकाणी दुबार आणि तिबार पद्धतीचं पंपिंग सेक्शन करावं लागतं, त्याच्यासाठी देखील 3.56 कोटी रुपयाचा निधी दादांनी वितरित केलेला आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये नाले विकसित करण्यासंदर्भातला जो पहिला टप्पा आहे त्यासाठी देखील 99.75 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा साहेबांनी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये जे अमृत योजना 2 मध्ये पाणी पुरवठा DPR मान्यतेसाठी 882 कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादांनी सोलापूर शहरासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं सोलापूर शहराचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचाच भाग म्हणून आदरणीय दादा सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आलेला असताना प्रशासनाने देखील माननीय आयुक्त साहेबांनी देखील त्यांना ह्या निधी संदर्भात त्यांच्यासमोर मत व्यक्त केलं आणि दादांनी तातडीनं सांगितलं, आता आमच्या माहितीनुसार 15 मार्च ते 31 मार्चपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। दादांनी असा शब्द दिलेला आहे की लोकसभेचा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा निधी सोलापूर महानगरपालिकेसाठी सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी, सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निधी दादांनी देण्याचं अभिवचन केलेलं आहे। त्याच मी सोलापूर शहराचा एक नागरिक या नात्यानं आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी आदरणीय दादांचं सोलापूर शहराच्या विकासासाठी आपण जो भरभरून निधी दिलेला आहे त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं 3 तारखेला सोलापूर दौऱ्यावर असताना आमच्या रामवाडी परिसरामध्ये रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिला आरोग्य शिबिर झाला दादांच्या उपस्थितीमध्ये। त्या आरोग्य शिबिरामध्ये देखील जवळपास 4200 माता भगिनींनी त्या शिबिराचा लाभ घेतला। त्या शिबिरामध्ये आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम साजरा झाला। त्या ठिकाणी सर्व सहभागी महिलांना आरोग्य किट आणि सहभागी सर्व महिलांना साडी वाटपचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी करण्यात आला। दादांनी बहुमोल वेळ असा त्या ठिकाणी त्या शिबिराला दिला, त्याबद्दल देखील मी दादांचा मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सोलापूरकर या नात्यानं दादांचा मनस्वी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।